देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, चव्हाणांचं सूतोवाच. एकनाथ शिंदे 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा. शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर दाखवून दिली. शिंदेंनी शहांना खिशात घातलं, हे त्यांची किमया, आंबेडकरांचं वक्तव्य. मोदी आणि शहांना सत्तेतून बाहेर काढणार. मोदींचा आत्मविश्वास संपलाय. भारतात फक्त सत्याचाच विजय होणार, राहुल गांधींचं विधान. महाराष्ट्र आणि हरियाणात मतचोरीमुळेच भाजपचं सरकार आलं, राहुल गांधींचा आरोप. उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत. आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंदर. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. इलाका किसी का भी हो, धमाका महायुती करेगा, शिंदेंचा टोला. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेकडनं रणशिंग फुंकलं जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत पदाधिकारी मेळावा. 16 डिसेंबरला संध्याकाळी होणार मेळावा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. पुढच्या 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक. मुंबईमध्ये भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिंदेंची शिवसेना 100 जागांवर आग्रही असल्याची माहिती. राज्यातल्या सर्व 29 महापालिका एकाच वेळी घेतल्या जाणार असल्याची माहिती. नागपूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुका सुद्धा वेळेतच होणार असल्याची माहिती. मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून लढणार. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र स्वबळावरती लढणार असल्याची माहिती. मुंबईत लढण्यासाठी भाजपमधील नेत्यांचा राष्ट्रवादीला विरोध, मात्र तरी राष्ट्रवादीला महायुतीत सहभागी करून घेणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना बँकांना फायदा होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. कर्जमाफीची योजना कशी असेल याची लवकरच घोषणा, मुख्यमंत्र्यांची माहिती. विदर्भात अनेक गुंतवणुका. गडचिरोलीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. मुख्यमंत्र्यांचं अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर. मिहानमध्ये 31 कंपन्या सुरू, आणखी 22 नव्या कंपन्या सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20,000 मुलांना घरी पोहोचवलं, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. अपहरण आणि बेपत्ता झालेल्यांना परत आणण्याचं प्रमाण 86%, मुख्यमंत्र्यांची माहिती. कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या लक्षवेधीवरून विधानसभेमध्ये खडाजंगी. विजय वडेट्टीवार आणि मंत्री शंभूराज देसाईंमध्ये झुंपली. विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीची प्रत फाडली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांची टीका. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिशपणाचं. आशिष शेलारांचा निशाणा, तर चव्हाण स्वप्नाळू माणूस, खोतांचा टोला. फुटबॉलचा जादूगार मेस्सी मुंबईत. मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ. मेस्सीला पाहण्यासाठी वानखेडेवर चाहत्यांची प्रचंड गर्दी. मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक दिग्गजांकडून मेस्सीचं स्वागत.